नमस्कार. मी देवरे धनंजय भाऊराव, उपशिक्षक, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित नूतन त्र्यंबक विद्यालय त्र्यंबकेश्वर, सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 1चे प्रकरण 5वे आम्ल, आम्लारी व क्षार याच्या पान नंबर 66 वरची काही ॲक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया. त्याच्यासाठी आपण काही प्रयोग करूया लहान लहान. तर त्याच्यामध्ये एक प्रयोग आहे. तर आपण बिकरमध्ये मॅग्नेशियमचा धातू घेऊ. मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे? Mg. आता Mg धातू वरती दिसला तुम्हाला, तो मी या बिकरमध्ये घेतलेला आहे आणि बाजूला संज्ञा दिसते त्याची Mg. त्याची पावडर आपण घेतली आणि त्याच्यामध्ये विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल. तर हायड्रोक्लोरिक आम्लाची रेणूसूत्र काय आहे? HCl. म्हणजे त्याचा फॉर्म्युला HCl आहे. वर आलं बघा हायड्रोक्लोरिक आम्ल. तर हे हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलेलं आहे. Mg आणि HCl वरती अभिक्रिया दिसते तुम्हाला. तर मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायूचे बुडबुडे निघतात. ते याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की मॅग्नेशियम धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन हा ज्वलनशील वायू तयार होतो. हे होताना आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशियम हा क्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याचवेळी धातूचे रूपांतर आम्लारीधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होते. परत एकदा करूया. आपण काय घेतलं होतं? आधी मॅग्नेशियम धातू घेतला, त्याची संज्ञा Mg आणि त्याची भुकटी घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आम्ल, कोणतं आम्ल घेतलं होतं? हायड्रोक्लोरिक आम्ल. त्याची रेणूसूत्र आहे HCl आणि ते टाकल्यानंतर त्यांची अभिक्रिया झाली आणि MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचं क्षार तयार झालं आणि हायड्रोजन हा ज्वलनशील वायूचे बुडबुडे निघाले. त्याच पद्धतीने आपण जस्त घेऊया. जस्त म्हणजे झिंक. त्याची संज्ञा आहे Zn. आता हा Zn घेतलेला आहे बिकरमध्ये आणि हा जस्तची पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये आपण हायड्रोक्लोरिक आम्ल टाकणार आहोत. परत त्याची रेणूसूत्र तुम्हाला माहिती आहे HCl आणि हे टाकल्यानंतर झिंक आणि ट्वाईस HCl यांची अभिक्रिया झाली आणि झिंक क्लोराईड म्हणजे ZnCl2 हे क्षार तयार झालं. झिंकचं क्षार तयार झालं ZnCl2 झिंक क्लोराईड आणि परत हायड्रोजन वायू हा बुडबुडेच्या साह्याने मुक्त झाला आहे. हीच आपण जर परीक्षण नळीमध्ये अभिक्रिया केली तर आपण बूच असलेल्या परीक्षण नळीमध्ये आधी वरतून HCl टाकलं, मॅग्नेशियमची फीत आधी त्याच्यात ठेवलेली आणि वरतून हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं तर हायड्रोजन वायू बाहेर निघेल आणि त्याला जर आपण आगपेटीच्या काडीने पेटवलं तर फट असा आवाज येईल. आवाजासहित आपल्याला तो जळू लागतो, ज्वलनशील आहे तो. अशा प्रकारे आपण आज धातूंबरोबर आम्लाची अभिक्रिया पाहिली. त्याच पद्धतीने आपण जर धातूंच्या ऑक्साईडची विरळ आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर क्षार आणि पाणी तयार होतं. कारण धातूच्या ऑक्साईडमध्ये O असतो आणि H2. आता नुसतं धातूची विरळ आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर हायड्रोजन वायू म्हणजे H2 तयार झाला. पण धातूच्या ऑक्साईडबरोबर अभिक्रिया केली तर धातूच्या ऑक्साईड H2 बरोबर संयोग पाहून H2O म्हणजे पाणी तयार होतं. क्षार आणि पाणी तयार होतं. तुम्ही पान नंबर 66 व 67 वरचे अभिक्रिया आता पूर्ण करायची आहे. थँक्यू.